असं कुणी म्हणू नये, कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं जे काही भारतीय राज्यघटनेचं प्रिअम्बल आहे त्याची तुम्ही उद्देश पत्रिका वाचा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं मी प्रथम काही भारतीय आणि मी अंतिम काही भारतीय. स्पेसिफिक एका धर्माचं एका जातीचं लेबल हे बाबासाहेबांच्या चरित्रावर त्या ठिकाणी लावू नका. म्हणून बाबासाहेबांनी सुंदर असं संविधान लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं सर आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी आणि सर्वात महत्त्वाचा शब्द आहे त्याचा धर्मनिरपेक्ष. म्हणजे संविधान हे कुठल्याही एका जाती धर्माचं नसेल. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशाचं संविधान अतिशय सुंदर लिहिलं आणि ते इतकं वाईट सुद्धा ठरेल. जर संविधान चालवणारे लोक वाईट असतील तर निश्चितच ते संविधान वाईट ठरेल. आणि संविधान जर वाईट असेल आणि चालवणारे लोक जर चांगले असतील तर निश्चितच ते संविधान चांगलं ठरेल. हे बाबासाहेबांचं धोरण होतं सर. म्हणून संत कवी महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत गौतम बुद्ध हे जगाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे विद्वान होते की या तीनही गुरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिवंत पाहिजे. पण मरणोत्तर त्यांना मानून त्यांच्या विचार अंगीकार करून या राजकारणाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दळण करून भारतीय राज्यघटनेची काय केली होती निर्मिती केली होती सर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत गाडगे बाबा खूप असं सुंदर असं काय सर नातं आहे. हे नातं या ठिकाणी आपल्याला भोजनाचे होते हे संपूर्ण देशाचे होते. हे संपूर्ण महिलांचे दाता होते. हे संपूर्ण दिनदुबळ्यांचा बाप होता. कारण सर ज्यावेळेस चूल आणि मूल इतकीच फक्त स्त्रियांना वागणूक होती त्यावेळेस हिंदू कोडवी लिहून त्यांना हक्क आणि न्याय प्रदान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आज एखादी लेडीज जर शाळेवर प्रसूती झाली सुट्टी जर काढत असेल तर ती सुट्टी बिना रजेची नसते, बिना आपल्या पगाराची नसते. ही सुट्टी त्या सुट्टीत सुद्धा पगार मिळतो. बाबासाहेबांचे पुण्य घ्यायचं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी काळी काही स्त्रियांचा भाऊ होता तर कधी काळी दिनदुबळ्यांचा बाप होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे सर्व धर्माचं बहुजनाचं सर्व देशांचं या ठिकाणी न्याय दैवत आहे. म्हणून कथाकथात बाबासाहेबांना कोणी वाटू नये इतकीच या क्षणी मी तुम्हाला विनंती करतो. आणि हे जे विचार आहे विचाराचा प्रचार आपल्या माध्यमातून अनेक ठिकाणी हो अशी या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराप्रती निष्ठा आणि संवेदनशीलता राखून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुल्लरगावच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांच्याकडून पुनश्च एकदा त्यांना विनम्र आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि माझे दोन शब्द थांबवितो. जय भीम, जय भारत, जय संविधान.